भंडारा जिले के तुमसर से एक बड़ी खबर सामने आ रही है, जहां डोंगरला ग्राम पंचायत में फर्जीवाड़े और सरकारी धन के गबन का मामला उजागर हुआ है। इस पूरे घटनाक्रम ने स्थानीय प्रशासन और ग्रामवासियों के बीच हड़कंप मचा दिया है। मामला डोंगरला ग्राम पंचायत का है, जहां पंचायत कर्मचारी खेमराज बाबूराव शरणागत के खिलाफ गंभीर आपराधिक प्रकरण दर्ज किया गया है। प्रारंभिक जांच में कई चौंकाने वाले खुलासे हुए हैं। आरोपी पर आरोप है कि उसने फर्जी नमूना 8 दस्तावेज तैयार किए, नकली रसीदें बनाई और सरकारी रिकॉर्ड में हेरफेर कर बड़े पैमाने पर धोखाधड़ी को अंजाम दिया। इतना ही नहीं, क्यूआर कोड के माध्यम से वसूली गई रकम को निजी खाते में ट्रांसफर किया गया। जांच में यह भी सामने आया कि ग्रामवासियों से दोहरी कर वसूली की गई और यहाँ तक कि जिन संपत्तियों का अस्तित्व ही नहीं है उन पर भी टैक्स लगाया गया। सबसे गंभीर बात यह है कि फर्जी दस्तावेजों के आधार पर संपत्ति पंजीकरण में भी मदद की गई, जिससे शासन को सीधे तौर पर गुमराह किया गया। तुमसर पुलिस ने इस मामले में भारतीय न्याय संहिता 2023 की धारा 318(2) और 336(3) के तहत अपराध क्रमांक 553/2026 दर्ज किया है। सरपंच और पंचायत सदस्यों की शिकायत के आधार पर कार्रवाई करते हुए पुलिस ने आरोपी को गिरफ्तार किया है और अदालत में पेश किया गया। पहले उसे 2 दिन के पुलिस रिमांड पर भेजा गया। वहीं 20 अप्रैल को हुई सुनवाई के बाद अदालत ने आरोपी को न्यायिक हिरासत में जेल भेज दिया है। फिलहाल पुलिस इस पूरे मामले की गहन जांच में जुटी हुई है और आशंका जताई जा रही है कि जांच में और भी बड़े खुलासे हो सकते हैं। मीना खेमराज रांगडले, मी डोंगरला या गावची सरपंच आहे। काय नेमकं प्रकार घडला तुमच्या ग्रामपंचायत? आमच्या इथे 24 जुलै 2001 पासून ग्रामपंचायत इथे शिपाई म्हणून खेमराज बाबूराव शरणागत हे कार्यरत आहेत आणि त्यांचे जे लोकांनी आमच्याकडे काही तक्रारी केल्या की असं म्हणजे हा व्यक्ती टॅक्स मध्ये आमच्याकडून जास्त टॅक्स घेतो आणि पावत्या आम्हाला डुप्लिकेट देतो किंवा दाखले देताना आमच्याकडून जास्तीची रक्कम घेतो आणि तो ग्रामपंचायत मध्ये न घेता बाहेरून घेतो, असं लोकांनी तक्रार आम्हाला लेखी तक्रारी प्राप्त झाल्या। मग आम्ही मासिक सभा घेतली, त्यामध्ये आम्ही सगळ्यांना जशी आमची कमिटी आहे 10ची आणि ग्रामसेवक मॅडम आणि तक्रारकर्ता यांच्यामध्ये आम्ही मासिक सभा घेतली। त्यामध्ये असं ठरवलं की लोकांनी म्हटलं की आमसभा घ्या आणि त्यामध्ये त्याला इथून काढून टाका। आम्ही म्हटलं ठीक आहे, मासिक सभा घेतली, तिथे ठराव घेतला, त्याच्यानंतर आम्ही आमसभा घेतली 7 एप्रिल 2026। आता तुम्ही नेमकी काय प्रकार झाला, तक्रार दिली आहे? त्यामध्ये आम्ही त्यांना विचारपूस केली आणि त्यांनी ते मान्य पण केले आणि त्यानंतर मग लोकांचं असं होते की त्यांना या कार्यरत जो होता चपराशी म्हणून इथून त्याला काढावं आणि त्याच्यावर केस करावं आणि त्याची तक्रार करावी पोलीस स्टेशनला, असे लोकांकडून आमच्याकडे मागण्या आल्या। आम्ही त्याची चौकशी केली, चौकशीमध्ये खरंच तो आढळला त्यामध्ये आणि आम्ही त्याला पोलीस स्टेशनला रिपोर्ट केली आणि त्याचा जो घोटाळा होता 9,856 इतका आढळला आम्हाला। आणखी बाकी जे पुरावे पण काही आहेत आपल्याकडे, तसे आम्ही इथे त्याची तक्रार दाखल केलेली आहे। गावामध्ये हा चपराशी बरोबर काम करत नाही, लोकांना हरासमेंट करतो आणि याच्यापासून लोक त्रासलेले आहेत। त्यावर आम्ही मागील 7 एप्रिलला त्याच्या विरुद्ध ग्रामसभा घेतली। त्या ग्रामसभेमध्ये ग्रामसभेत जे काही मुद्दे निघाले तिथं पुष्कळशा लोकांनी अर्ज दिले की माझा असा आहे, मला हा असा टॅक्स पावती डुप्लिकेट दिली आहे, कोणी बोलला की माझा टॅक्स घेतला पण माझा टॅक्स भरलेला नाही। या पद्धतीनं सगळे मुद्दे समोर आल्याच्या नंतर ग्रामसभेने ठराव घेतला की गावच्या लोकांचं जे होता मत की याला कामावरून काढा, तर ते ग्रामसभेने त्याच्यावर कारवाई करून आज दिनांक 17 मग आमसभेमध्ये लोकांनी सांगितल्यावर आपल्याकडे जे काही पुरावे नव्हते, पुरावे गोळा केल्याच्या नंतर आपण पुरावे गोळा केला आणि त्याच्यावर समोरची कारवाई करून पोलीस स्टेशनला तक्रार केली आणि कारवाई सुरू आहे। आमच्या ग्रामसेवक मॅडम मंजुषा चहारे ह्या 1-1.5 वर्षापासून ग्रामपंचायत डोंगरला येथे कार्यरत आहेत। त्यांच्यापासून आम्हाला कोणताच त्रास नाही, पण आमच्या कर्मचाऱ्याला खेमराज बाबूराव शरणागत यांना काय त्रास होता काही नाही आम्हाला तेवढं माहिती नाही, पण आमच्या खोट्या सह्या मारून ऑपरेटर आमदाराला पत्र दिला सस्पेंड काढून टाका, पण आम्हाला त्यांनी विचारलं पण नाही आणि आमच्या खोट्या सह्या मारून त्यांनी आमदाराला पत्र दिलं हे आम्हाला नंतर माहिती पडलं। तर ग्रामसभेमध्ये आम्ही उघडकीस आलं, सांगितलं की आमच्या खोट्या सह्या मारून तुम्ही असं केलेलं आहे, त्यांनी मंजूर पण केलं आहे सर। ब्यूरो रिपोर्ट, कारा न्यूज। प्राइम एक्सोटिका सलून अब धर्मपेट में।
जहां लग्जरी, केयर और ब्यूटी मिलकर बनाते हैं एक परफेक्ट एक्सपीरियंस। यहाँ हर सेवा है प्रीमियम। हमारे सिग्नेचर कोरियन हेयर स्पा, टिफनीज हेयर केयर और स्किन केयर के साथ प्राइम एक्सोटिका, जहां हर कदम पर मिलता है लग्जरी का एहसास और हर क्लाइंट को मिलता है घर जैसा प्यार। पायल मंधारी द्वारा स्थापित प्राइम एक्सोटिका सिर्फ एक सैल्यून नहीं बल्कि है खूबसूरती और आत्म देखभाल का प्रीमियम ठिकाना। विजिट एस प्राइम एक्सोटिका नियर शिवाजी नगर, धर्मपेट, अपोजिट Starbucks, Nagpur. Luxury that feels like home.